जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या नवीन दिवसामध्ये सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. देवाने आपल्या सर्वांना हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाचा पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या आभार मानतो. कारण तो जिवंत देव आहे आणि त्याची कृपा, त्याची दया तुम्हा आणि माझ्यावरती आहे. याचं प्रमाण हेच आहे की आपण ह्या जिवंताच्या भूमीमध्ये जिवंत आहोत आणि म्हणून प्रियांनो, आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, पुन्हा एकदा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सोडलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजच्या वचनासाठी जे काही मन्नाचा शास्त्र भाग आहे तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर. हे देवा, या सकाळच्या समय तो आमच्या प्रत्येकाचा थांबा तुझे सर्व सैतानी पद्धत, सर्व सैतानी आजार, सर्व सैतानी गोष्टी, सर्व सैतानी विचार नासून येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रिय प्रभूच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात तुझी शांती उतरून दे, आमच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरून दे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व प्रार्थना, सर्व कामकाज तू आशीर्वादित केलेले आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. हे देवा, माझा आणि माझ्या सर्व बांधवांचा ताबा तू घे. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तू या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. हे देवा, तू आपल्या केलेल्या हाताचा तू प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात करायच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला तोची आपुला तारणारा, या स्तवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला. हालेलुया, तोची आपुला तारणारा, या स्तवात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाची, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला. हालेलुया, तोची आपुला तारणारा, या स्तवात्याला. हालेलुया, या स्तवात्याला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मागील दिवसामध्ये 12व्या अध्याय, उत्पत्तीचा 12वा अध्याय, याच्यामध्ये आपण अब्राम हा देवाचा दास, देवाने त्याला त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी बोलवलेले आहे. अब्रामास देवाने पाचारण केलेलं आहे आणि खरोखर पहा, ह्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे असं की देवाने त्याला सांगितलं, तू आपला देश, आपली सर्व मालमत्ता, आपला देश, नातेवाईक, बापाचे घर सोडून मी दाखवून त्या राष्ट्रात तुझा, देशात तुझा. आणि प्रियांनो, अब्रामाने त्याच गोष्टी केलेल्या त्या ठिकाणी दिसतात. देवाची आज्ञा त्याने त्या ठिकाणी पाळलेली आम्हाला दिसत आहे. त्याने कोणताही त्या ठिकाणी विचार केलेला नाही आणि पहा, तो देवाशी विश्वासू राहिला त्या ठिकाणी.
परमेश्वराने त्याला सांगितलं तू जा, आणि त्याने त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही अब्रामासारखं जीवन जगलं पाहिजे. त्याने देवाची आज्ञा पाळली, विश्वासू राहिला, आणि देवाने सांगितलं त्या देशात तो लगेच निघाला आणि त्या ठिकाणी जाऊन तो राहिलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा प्रियांनो, तो जिवंत, तो देवाशी तो प्रामाणिक राहिलेला, आणि त्याचे आशीर्वाद देखील देवाने त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि बघ, हारानीतून निघते वेळी त्याचं अब्रामाचं वय जे होतं ते 75 वर्षाचं होतं. प्रियांनो, यावरून आम्हाला दिसतं की आम्ही देखील ह्या परिस्थितीमध्ये, ह्या जगामध्ये जगत असताना देवाशी विश्वासू राहिला पाहिजे. देवाने आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही केल्या पाहिजे. प्रियांनो, ह्या ठिकाणी देव बाप त्याच्या संगती बोलत होता. देवाने त्याला मार्गदर्शन केलं. देवाने सांगितलेल्या राष्ट्रामध्ये तो त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या राष्ट्रामध्ये गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी बघा परमेश्वराची एक वेदी बांधली. 7व्या वचनामध्ये परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. आणि नुसते वेदी बांधून त्या ठिकाणी सोडून नाही दिलेली, तर 8व्या वचनामध्ये बघा तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. म्हणजे जे देवाचे दास होते, जे देवाचे विश्वासू दास होते, ते त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना ही एक महत्वाची गोष्ट होती. प्रियांनो, जर प्रार्थना आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियांनो आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये नसेल तर देवाचे आणि आमचे संबंध सरळ होणार नाही. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. देवाचे आणि आमचे संबंध जर नीट करायचे असतील, देवाचे आणि आमचे संबंध जर आम्हाला सरळ चालवायचे असतील तर प्रियांनो प्रार्थना ही महत्वाची आहे. आणि प्रार्थनेशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आता पाचारण म्हणजे देवाच्या सेवेसाठी बोलवणे, देवाला निवडणे. देवाने अब्रामास पाचारण केलं. पहा, त्याच्याकडे काही कमी नव्हती. नोकर होते, दास होते, दासी होत्या, जमीन होते, प्रॉपर्टी होते. एक मोठा त्या ठिकाणी त्या देशातला तो व्यक्ती होता हारान. या ठिकाणी त्याला काही कमी नव्हतं, पण देवाने त्याला सांगितलं आणि त्यांनी सगळं काही सोडलं आणि देवाने सांगल त्या देशामध्ये तो निघालेला आहे. जाऊन बसला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी वेदी बांधली, त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि पहा, हे अब्रामाच्या जीवनातील रहस्य आहे. प्रियांनो, आज देखील आमच्या जीवनामध्ये अब्रामासारखंच त्याच्या प्रार्थनेचं रहस्य आमच्या जीवनामध्ये पाहिजे. तुम्ही म्हणाल की फक्त बायबल वाचलं, उपास केला आणि लोकांना 2 शब्दाची सुवार्ता सांगितली म्हणजे झालं नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमची जर आध्यात्मिक वाढ करायची असेल तर प्रियांनो आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रार्थना जर नसेल तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. प्रार्थना हे देवाच्या जवळ जाण्याचं एक महत्वाचं साधन आहे. आणि त्या साधनाशिवाय आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. देवाच्या बोलण्याच्या बरोबर जाण्याची एक प्रक्रिया आहे. आणि म्हणून प्रियांनो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये प्रार्थना असू द्या. किती काम असेल, किती काही असेल तर ते काम बाजूला ठेवा आणि प्रार्थनेला वेळ द्या. जर आम्ही प्रार्थनेला वेळ देत नाही तर आमचं जीवन एक शून्यासारखं आहे, हरवलेल्या जीवनासारखं आहे, देवापासून दूर राहणाऱ्या जीवनासारखं आहे. आणि म्हणून प्रियांनो मी एक विनंती करत या सकाळच्या समय प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि मग नंतर पुढे पहा, या ठिकाणी अब्रामाचं मिसर देशात आम्हाला वास्तव्य त्या ठिकाणी दिसत आहे.
पहा पुढे वचनदार सांगते की पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको साराय हिला म्हणाला, पहा तू दिसायला सुंदर आहे, स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे पाहतील, म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. मग अब्राम मिस्र देशात जाऊन पोहोचला, तेव्हा स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दासी, गाढवी व उंट मिळाले. तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्या पायी देवाने फारो व त्याच्या घराने त्यास भारी पीडा भोगावयास लावली. तेव्हा फारोने अब्रामास बोलून म्हटले, तू मला हे काय केले? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितले? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते. तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्यांच्या संबंधाने हुकूम केला आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्याच्यासह त्याला वाटेस लाविले. पहा, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की अब्रामाची ज्यावेळेस सारा ही बायको होती, आता त्याला त्या ठिकाणी भीती वाटली होती, परंतु परमेश्वर त्याच्या संगती होता. जेव्हा फारोने सारायला त्याच्या घरी नेऊन ठेवलं, त्यावेळेस त्या फारोच्या घरी त्या ठिकाणी संकट त्या ठिकाणी आलेले आहे आणि फारोने त्याची बहीण आहे या चांगल्या मनाने त्या ठिकाणी तिला नेले होते. परंतु देवाने त्या फारोच्या घराण्याचं त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी त्याला पीडा भोगाव्याला लावलेल्या होत्या. प्रॉब्लेम त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चालू झाले आणि मग नंतर जेव्हा फारोने त्याची चौकशी केली, त्या चौकशीमध्ये अब्रामाची बायको ही सारा त्या ठिकाणी आढळून आली आणि त्याने तत्क्षणी त्याची बायको त्या ठिकाणी त्याला नेऊन दिलेली आहे. पहा, जेव्हा देवाच्या सेवकावरती आपण हात टाकतो किंवा देवाच्या सेवकांना आपण त्रास देतो, त्यावेळेस देवा त्या लोकांना सोडत नाही. म्हणून प्रियानो, आपण ह्या सर्व गोष्टींच्या बद्दल आम्ही सावध राहायला पाहिजे. देवाने अब्राम आणि त्याच्या परिवाराचं त्या मिस्र देशामध्ये कसं संरक्षण केलं हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतं. पण केव्हा? जेव्हा आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहू त्याच वेळेस. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहायला पाहिजे, आम्ही देवाशी विश्वासू राहायला पाहिजे, आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासू राहायला पाहिजे, आम्ही देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. देव जे सांगेल त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. या सकाळच्या समय आम्ही परमेश्वरावरती भरोसा ठेवून विश्वास ठेवून आम्ही जगलं पाहिजे. आज देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं, आम्ही त्याच्या वचनानुसार चालावं. देवाने आम्हाला हे छोटंसं जीवन दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये आम्ही त्याची स्तुती, त्याची प्रशंसा, त्याला धन्यवाद आम्ही दिला पाहिजे. आणि आलेला दिवस देवाने आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा केलेला आहे. अब्रामाने बघितलं नाही, वाळवंट आहे का त्या ठिकाणी पाणी नाही, त्या ठिकाणी खाणं नाही, त्या ठिकाणी कोणत्या चांगल्या सुविधा नाही. देवाने सांगितलं जा, तो निघालेला आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर एका ठिकाणी देवाच्या दासांना जर मीटिंगला बोलवलं
तर त्या ठिकाणी विचारतात, त्या ठिकाणी आमची राहायची व्यवस्था चांगली आहे, आम्हाला चांगल्या पद्धतीचं जेवण भेटेल का, आम्हाला येण्या जाण्याचं गाडी भाडं द्यावं लागेल, आम्हाला येण्या जाण्याचा खर्च द्यावा लागेल, आमची काळजी घ्यावं लागेल, आमच्या टीमची काळजी घ्यावं लागेल. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही की आम्ही त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे, हे केला पाहिजे, दिलं पाहिजे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने जर तुम्हाला भरपूर दिलेला आहे तर त्या गोष्टीचा उपयोग आम्ही देवाच्या सेवेसाठी केला पाहिजे. अब्राहामाने ह्या ठिकाणी तेच केलेलं आहे. देवाने त्याला दिलं होतं सर्व काही, त्याने ते सर्व देवाच्या गौरवासाठी दिलेलं त्या ठिकाणी आम्हाला, आणि तो स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही आणला पाहिजे. अब्राहामाचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही आणला पाहिजे. प्रिया, तर पहा, आज देवाने तुमच्याजवळ पुष्कळ पैसा दिलेला आहे, देवाने पुष्कळ धनदौलत दिलेला आहे, पुष्कळ संपत्ती दिलेला आहे. ती बँकेमध्ये कुजून ठेवण्यासाठी नाही. प्रिया, आज मी तुम्हाला आवाहन करत आहे की देवाने जे तुम्हाला दिलेलं आहे ते देवाच्या सेवेसाठी तुम्ही पेरा. याचा अर्थ देव गरीब नाही. देव बाप त्याच्याद्वारे तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहे. देवाच्या राज्यामध्ये पेरणी करा, देवाला द्या. आणि तुम्ही कोणा मनुष्य समजून तुम्ही जर मदत करत असाल तर अजिबात देऊ नका. कारण देवाचं वचन आम्हाला सांगते की संतोषाने देणारा देवाला आवडतो. जेव्हा आम्ही हॉस्पिटलाइज होतो, आमच्यावरती आजार येतात, त्यावेळेस डॉक्टरांना म्हणत नाही की डॉक्टर तुम्ही बिल कमी करा. त्यावेळेस आम्ही म्हणतो डॉक्टर 2 लाख घ्या, 5 लाख घ्या, पण आमचा जीव तुम्ही वाचवा. परंतु प्रियांनो, तुम्हाला एकच सांगतो की तुमचा जीव त्या डॉक्टरांच्या हातात नाही तर देवाच्या हातामध्ये आहे. त्या देवाने तुमच्या जीवनामध्ये श्वास ठेवलेला आहे, त्या देवाने तुमच्या जीवनामध्ये आत्मा ठेवलेला आहे, त्या देवाने तुम्हाला या जगामध्ये जिवंत ठेवलेला आहे. तो देव तुम्हाला या जगामध्ये जिवंत ठेवणार आहे. त्या देवाच्या हातामध्ये तुमच्या मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ले आहेत. ते बटन देवाच्या हातामध्ये आहे. प्रियांनो, हे तुम्ही विसरू नका. म्हणून देवाने जे दिलेले आहे त्या दिलेल्या गोष्टीमधून आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. तुमच्याकडे पुष्कळ आहे, परंतु देवाच्या दासांना तुम्ही फक्त खिशातून काढून फक्त 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपयामध्ये जर देवाच्या सेवकाची किंमत करत आहात तर प्रियांनो, तुम्हाला ह्या जगामध्ये आणि देवाच्या राज्यामध्ये कधीही स्थान मिळणार आहे. कारण ज्या हाताने आपण जसं पेरू तसंच उगवणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, कधी पण देवाच्या सेवेसाठी देत असताना मागं पुढं पाहू नका. कारण जेव्हा आम्ही स्वतःसाठी खर्च करतो तो मोठा असतो, परंतु जेव्हा देवाला आम्ही देतो त्यावेळेस आम्ही अतिशय निकृष्ट दर्जाचं, अतिशय खालच्या दर्जाचं आम्ही देवाला देत असतो. 5 रुपये, 10 रुपये. प्रियांनो, आम्ही ह्या दासांच्या ज्या वेळेस त्यांनी देवासाठी वेदी बांधलेली आहे त्यावेळेस त्यांनी देवासाठी जे अर्पण आणलेलं होते सगळ्यात बेस्ट अर्पण होतं. उत्तमातलं उत्तम त्यांनी देवाच्या पुढे आणलेलं आहे. देवबाप आमचा भिकारी नाहीये, तो अख्ख्या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. याची जाणीव तुम्ही आणि मी ठेवली पाहिजे. या सकाळच्या समय आम्ही अब्राहामासारखं जीवन जगलं पाहिजे. प्रियांनो, विश्वासू रीतीने त्याने कोणताही विचार केला नाही. त्याने त्याच्या बायकोला जाऊन विचारलं नाही, सारा आपल्याला देवाने सांगितलेलं त्या देशामध्ये जायचं का नाही. त्याने बायकोची परमिशन घेतली नाही. आज आम्हाला सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आम्ही घरी जाऊन बायकोची परमिशन घेतो काय करायचं असलं तर. हो, बायकोला विचारतो की आता काय करू, देवाने सांगितलं जायचं का नाही. मग बायको मध्ये एवढं सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं सोडून आणि मग आपण त्या ठिकाणी कसं काय जायचं, तिकडं सुविधा नाही, लेकरांचं शिक्षण नाही, आणि मग वेगवेगळ्या
प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी नाही, राहायला चांगला निवारा नाही, चांगला बंगला नाही, चांगलं तिथं यायला जायला गाड्या नाही, मग कसं काय करायचं? आज आम्ही पाहतो सगळे सेवक शहरामध्ये पडलेले आहेत, सगळे सेवक शहरामध्ये पडलेले आहेत, गल्ले बोळा चर्च झालेले आहेत. प्रियांनो, आज गरज आहे तर आम्हाला पृथ्वीवर पांगायची. देवाने जी आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा आम्हाला तंतोतंत पाळायची आहे. प्रभूने पाहिलं नाही. प्रभू येशूचं जर आम्ही उदाहरण घेतलं आमच्या जीवनामध्ये, तर प्रभू येशू ख्रिस्त पायी पायी चालला, लोकांना सुवार्ता सांगितली. डोंगर दऱ्यामध्ये त्याने देवाची सुवार्ता त्या ठिकाणी गाजवलेली आहे. देवाचं वचन त्या ठिकाणी सांगितलं, देवाच्या राज्याबद्दल सांगितलेलं आहे. ऊन पाहिलेलं नाही, तहान पाहिलेली नाही, भूक पाहिलेली नाही, कोणताही ऋतू बघितलेला नाही. त्या ठिकाणी देवाचं काम तो त्या ठिकाणी करत राहिला. अब्रामाने तेच बघितलं. त्यांनी देवाच्या वचनावरती, देवाच्या शब्दावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज प्रत्येकाला आव्हान आहे की परमेश्वर तुमचं रक्षण करणार आहे, तर कोणत्याही प्रकारचा विचार करू नका. देवबाप सांगल त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तो मिसर देशामध्ये गेला, त्याला भीती वाटली मिस्री लोकांची. त्या ठिकाणी त्याची बायकोच्या बद्दल त्यांनी सांगितलं की ही माझी बहीण आहे. परंतु जेव्हा राजाला त्याच्या घरच्यांना त्या ठिकाणी पीडा भोगावयास सुरू झाली, त्यावेळेस त्यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती त्या ठिकाणी अब्रामाची ती बायको निघाली. परत ती सारा त्यांनी त्याला दिली आणि अधिक त्याला धन द्रव्य त्या ठिकाणी दिलं आणि त्याला मार्गस्थ त्या ठिकाणी केले. प्रियानो, अशा प्रकारे अब्रामाचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. मग तो देव जर अब्रामाचं संरक्षण करू शकतो तर आमचं का करणार नाही? आज प्रियानो, आज कितीतरी लोक आजारी आहे, संकटात आहे, व्याधीत आहे, निराशेत आहे, वेगवेगळ्या प्रॉब्लेम आहे, वेगवेगळ्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यांना काय करावं हे समजत नाहीये. परंतु प्रियानो, मी तुम्हाला आज या सकाळच्या सभेत सांगत आहे की जो जिवंत देव, जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, जिवंत देव परमेश्वर, त्याचा एकुलता एक पुत्र जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, तोच आम्हाला ह्या सर्व प्रॉब्लेम मध्ये काढू शकतो. त्याच्या जवळ या, रडा, प्रार्थना करा, त्याला हाक मारा. इर्मिया 33:3 सांगतं की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. प्रियानो, आज या सकाळच्या समय आपण त्याला हाक मारूया. कोणताही प्रॉब्लेम असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, तो जिवंत देव ते सोडवण्यासाठी समर्थ आहे. प्रियानो, देवाने तुम्हाला हे सुंदर असं जीवन दिलेलं आहे. त्याचा उपयोग आम्ही त्या सेवेसाठी आम्ही केला पाहिजे. देवबाप करू ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, दिवसाची सुरुवात करताना असताना तू आमच्या संगती, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या संगती बोललास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे, तुझं सामर्थ्य आमच्यावरती उतरून दे. हे देवा, तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून दे, तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे. आणि तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. आमच्या जीवनातील सर्व आजार, व्याधी आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. तुझे प्रिय लेकर आहे, या लेकरांवरती तुझी दया तू कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, ज्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या सर्व समस्याचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, तुझी पवित्रता आमच्या घरामध्ये उतरवून दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन, आमेन, आमेन.